कोरोना काळामध्ये अमरावतीमध्ये जर आपण पाहिलं तर कोविड रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली होती आणि या रुग्णांना योग्य उपचार व्हावा यासाठी अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्याच बाजूला आपण बघू शकतो या ठिकाणी अत्याधुनिक असं कोट्यावधी रुपये खर्चून जे आहे ते 100 खाटांचं कोविड रुग्णालय जे आहे ते उभारण्यात आलेलं होतं। परंतु नंतर कोरोनाची लाट जी आहे ती कमी झाली, रुग्ण कमी झाले, त्यामुळे जे आहे ते हे रुग्णालय उपयोगात आलं नाही। परंतु आता दुसरीकडे आपण जर पाहिलं तर अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालय इरविन या रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर जे आहे ते रुग्णांची संख्या वाढलेली आहे, परंतु बेडची जी आहे ती कमतरता आहे। त्यामुळे अनेक बेडवर जर आपण पाहिलं तर एका बेडवर 2 रुग्णांना उपचार घ्यावे लागते आणि अशा परिस्थितीत दुसरीकडे कोट्यावधी रुपये खर्च करून 100 खाटांचं जे रुग्णालय आहे ते धुळकात पडलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी हे रुग्णालय सुरू करण्याची मागणी जी आहे ते अमरावतीकरांच्या वतीनं होत आहेत, नागरिकांच्या वतीनं होत आहेत। धुळकात हे संपूर्ण रुग्णालय पडलेलं आहे। कोट्यावधी रुपये खर्च करून हे रुग्णालय कोरोना काळामध्ये उभारण्यात आलेलं होतं। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। यामध्ये एसीची सुविधा असेल, ICU बेड असेल, संपूर्ण अत्याधुनिक सुविधा संपूर्ण या फ्रीफॅब असे अत्याधुनिक रुग्णालयामध्ये केले। आपण त्या ठिकाणी देखील बघू शकतो काही महिन्यापूर्वी देखील याचं काम जे आहे ते केलं होतं, परंतु अद्यापही हे रुग्णालय का सुरू झालं नाही हे मात्र गुलदस्त्यात आहे। त्यामुळं हे रुग्णालय सुरू करण्याची मागणी जी आहे ते नागरिकांच्या वतीनं होत आहे। दुसरीकडे जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये संपूर्ण अमरावती जिल्ह्यामधनं दररोज शेकडो रुग्ण जे आहेत ते उपचार घेण्यासाठी येत असतात। अनेकदा साथीचे जेव्हा आजार येते त्यावेळेस मात्र उपचार करण्यासाठी एका बेडवर 2 रुग्णांना उपचार घ्यावे लागतात। परंतु दुसरीकडे जर आपण पाहिलं तर सुसज्ज असं रुग्णालय जे आहे ते धुळकात पडलेलं आहे। त्यामुळं कोरोना काळात उभारण्यात आलेलं हे अत्याधुनिक रुग्णालय आता तरी सुरू करणार का असा प्रश्न निर्माण झालेला आहे। स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।